नमस्कार, मी डॉक्टर पवार. आज मी पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचामध्ये गेलो होतो. एका वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी मी डॉक्टरांच्या बाजूने प्रक्रियाचा भाग म्हणून त्या ठिकाणी गेलेलो होतो. आता वैद्यकीय व्यवसाय हा सेवा यामध्ये येतो का? तर कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 मध्ये कलम 2 पोटकलम 42 च्या अनुषंगाने वैद्यकीय व्यवसाय हा सेवा या संज्ञेमध्ये बसतो. तक्रारदार म्हणजेच ग्राहक हा कलम 2 पोटकलम 7 मध्ये कंझ्युमर म्हणजे कोण आहे, ग्राहक म्हणजे कोण आहे या संज्ञेमध्ये दिलेला आहे. ग्राहक तक्रार निवारण मंच हे जिल्हा स्तरावरती, राज्य स्तरावरती आणि राष्ट्रीय स्तरावरती असतात. क्लेम्ड अमाऊंट किती आहे, म्हणजे नुकसान भरपाईची रक्कम किती मागणी केलेली आहे, त्या अनुषंगाने कोणत्या स्तरावरती ती तक्रार दाखल होणार हे अवलंबून असतं. 50 लाखापर्यंत जिल्हा स्तरावरती 50 लाख ते 2 कोटी रक्कम असेल तर राज्य स्तरावरती आणि 2 कोटीपेक्षा अधिक जर त्या ठिकाणी नुकसान भरपाईची मागणी केलेली असेल तर सदरची तक्रार ही राष्ट्रीय स्तरावरती दाखल केली जाते. एखाद्या डॉक्टरांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर काय करावे हा पहिला प्रश्न. नोटीस प्राप्त झाल्याबरोबर नोटिसीमध्ये जे काही तक्रार करण्यात आलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने आरोप काय करण्यात आलेले आहे ते आरोप नीट समजून घ्यायचे आपल्याला. त्यामध्ये आपलं जे मेडिकल रेकॉर्ड आहे, संमती आहे, हाय रिस्क कन्सेंट्स आहेत, ऑपरेटिव्ह नोट्स असतील, प्रोग्रेस शीट आहेत, मॉनिटरिंग चार्ट्स आहेत, प्रोग्नॉसिस एक्सप्लेन केलेलं आहे, वेळोवेळी नातेवाईकांना रुग्णांना सल्ला दिलेला आहे, ॲडवाईस दिलेली आहे आणि त्याचं डॉक्युमेंटेशन जे केलेलं आहे, दस्तऐवजीकरण जे केलेलं आहे, हे सगळं पुन्हा एकदा पडताळून पाहायचं आहे. आणि योग्य त्या कायदेशीर ज्ञान असलेल्या कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट संदर्भातील माहिती असलेल्या वकिलाचा किंवा सल्लागाराचा त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं आहे. सदर नोटीस आपल्याला प्राप्त झालेल्या दिनांकापासून आपल्याला नोटिसीमध्ये अमुक तारखेला अमुक वेळी आपण ग्राहक तक्रार निवारण मंचासमोर व्यक्तिशः किंवा प्रतिनिधीमार्फत उपस्थित होण्यासंदर्भात सूचित करण्यात आलेलं असतं. तर आपल्याला पाहायचं आहे की आपल्याला जी तारीख दिलेली आहे आणि आपल्याला नोटीस प्राप्त कधी झाली, हातात कधी मिळाली याची नोंद असते RPADमध्ये किंवा स्पीड पोस्टने पाठवलेली असेल तर शक्यतो RPADने पाठवली जाते. तर RPADचा नंबर असतो, तो ट्रॅक केला की आपल्याला लक्षात येतं की ती नोटीस आपल्याला कोणत्या तारखेला हातात मिळालेली होती. त्या दिवसापासून 30 दिवसाच्या आतमध्ये आपल्याला आपला रिटर्न स्टेटमेंट जे आहे ते कोर्टासमोर सादर करावं लागतं. ते विहित नमुन्यामध्ये सादर करावं लागतं. त्यासोबत आपण जे काही बचाव घेणार आहोत त्या बचावाच्या पृष्ठावर काही कागदपत्र आपल्याला जर सादर करायची असतील तर ती कागदपत्र देखील त्यासोबत आपल्याला सादर करायची असतात. आपल्याला ॲफिडेविट त्या ठिकाणी सादर करावं लागतं. त्या ॲफिडेविटमध्ये आपण तज्ज्ञांची मतं जी आहे ती त्यासोबत जोडून देत असतो. जास्तीत जास्त 45 दिवसापर्यंतचा अवधीच आपल्याला रिटर्न स्टेटमेंट सादर करण्यासाठी मिळतो, म्हणजे 30 दिवस आणि अधिकचे 15 दिवस. त्यानंतर मात्र आपल्याला जर रिटर्न स्टेटमेंट त्या कालावधीमध्ये आपण दाखल करू शकलो नाही तर कंडोनेशन ऑफ डिलेचं एक ॲप्लिकेशन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं. पण सदर कंडोनेशन ऑफ डिलेसाठी जे आपण कारण देणार आहे की विलंब का झाला रिटर्न स्टेटमेंट द्यायला, ते कारण समाधानकारक असेल तर ते ग्राह्य धरलं जातं. अन्यथा आपल्याला कंडोनेशन ऑफ डिले हे ग्राह्य धरण्यात यावं यासाठी राज्य स्तरावरती किंवा राज्य स्तरावर असेल तर राष्ट्रीय स्तरावरती अपील दाखल करावं लागतं आणि कंडोनेशन ऑफ डिलेचा अर्ज आपला मंजूर होतो किंवा नाही आहे याच्यावरती आपला तो रिटर्न स्टेटमेंट ग्राह्य धरणार किंवा नाही धरणार हे अवलंबून असतं. रिटर्न स्टेटमेंट वेळेवरती दिलं नाही किंवा कंडोनेशन ऑफ डिलेचा अर्ज आपला मंजूर झाला नाही तर कोर्ट एक्स पार्टी डिसिजन घेऊ शकतो, म्हणजे कोर्ट एकतर्फी निर्णय त्या ठिकाणी उपलब्ध कागदपत्राच्या अनुषंगाने घेऊ शकतो. ही तरतूद कायद्यामध्ये दिलेली आहे. तर नोटीस प्राप्त झाल्यानंतर पहिल्यांदा नोटीसीचा मजकूर समजून घ्या, कायदेशीर सल्लागाराची मदत घ्या आणि वेळेत कायद्याने नमूद केलेल्या 30 दिवस आणि अधिकचे 15 दिवस मिळू शकतात. या कालावधीमध्ये आपला रिटर्न स्टेटमेंट किंवा रिटर्न रिप्लाय जो आहे तो ग्राहक मंचाला आपण सादर करा, तो वकिलामार्फतच सादर करा. धन्यवाद.